आणि आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांची पाठ। काँग्रेस नेते राऊतांच्या दौऱ्यात सहभाग घेणार नाहीत। सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची ठाकरे गटावर नाराजी। सांगली भिवंडीत उमेदवार जाहीर केले, हा आघाडीचा धर्म नाही। वरिष्ठ नेते आघाडी धर्म पाळत नसतील तर कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण होणार। सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून नाना पटोलेंची नाराजी। रामटेकमध्ये काँग्रेसने उमेदवार दिला, आम्ही काही बोललो नाही। आघाडी धर्म सगळेच पाळतात। रामटेकमध्ये काँग्रेसचा प्रचार करू, संजय राऊतांचा पटोलेंना पलटवार। विशाल पाटील संसदेत कसे जातील याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल। सांगली दौऱ्यादरम्यान संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। सांगलीची जागा ठाकरे गटाचीच, कार्यकर्त्यांनो कामाला लागा। सांगलीतील बैठकीत संजय राऊतांच्या कार्यकर्त्यांना सूचना, मैत्रीपूर्ण लढत सांगलीमध्ये होणार नाही, राऊतांकडून विश्वास व्यक्त। एका ठिकाणी गडबड झाली की इतर जागांवरती परिणाम होतात। सांगलीच्या जागेवरून भास्कर जाधवांचा सूचक इशारा। आम्हाला काय इशारा देताय, आम्ही इशारा खपवून घेणार नाही। सांगलीवरून भास्कर जाधवांनी दिलेल्या इशाऱ्यावर पटोलेंचं वक्तव्य। धाराशिव लोकसभेच्या जागेसंदर्भात महायुतीचा तणाव वाढला। अर्चना पाटलांच्या उमेदवारीला शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा विरोध। उमेदवार बदला अन्यथा सामूहिक राजीनामे देणार, पदाधिकाऱ्यांचा इशारा। नाशिकमध्ये छगन भुजबळांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये काल नाशिकच्या जागेवर चर्चा। भुजबळांना उमेदवारी जाहीर झाल्यास हेमंत गोडसेंच्या भूमिकेकडे लक्ष। माझा हेमंत गोडसेंप्रमाणे भुजबळांना सुद्धा विरोध। मवियाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी मराठा उमेदवार हवा। भुजबळांनी मराठा समाजाविरोधात केलेल्या वक्तव्याचा महायुतीला नाशिकमध्ये फटका बसू शकतो। भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटलांचं वक्तव्य। नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारीची घोषणा नसताना हेमंत गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात। 10 वर्षात केलेल्या विकास कामांचं पत्रक मतदारसंघातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू। माढा लोकसभेसंदर्भात शरद पवारांनी तिसरा पर्यायही तयार ठेवल्याची सूत्रांची माहिती। धैर्यशील मोहिते पाटील निंबाळकरांसह संजीव राजे निंबाळकरांच्या नावाचीही चाचपणी। मतांसाठी पटोलेंनी गिधाडाच्या वृत्तीनं वागू नये। पटोलेंच्या संजय धोत्रेंवरील वादग्रस्त वक्तव्यावरून बावनकुळेंचा पटोलेंवर घणाघात। अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर, पण निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटर काढतील, पटोलेंनी केलं होतं विधान। वसंत मोरे आज अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार। मोरेंचा आज वंचितमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीला। धर्माधिकारी यांच्या रायगडमधल्या रेवदांडा इथे निवासस्थानी घेतली भेट। ज्योती मेटे यांना वंचितकडून ही ऑफर, सूत्रांची माहिती। शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यानं ज्योती मेटे नाराज असल्याची माहिती। ज्योती मेटे आज बीडमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितला मोठा धक्का। वंचितचे उमेदवार अभिजित राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द। अर्जामध्ये त्रुटी असल्यानं अर्ज केला रद्द। बंडखोरी करू नका, युती धर्म पाळा। शिंदेचे वाशिम, हिंगोली, रामटेकच्या इच्छुक उमेदवारांना आवाहन। ज्यांचा पत्ता कट झालाय त्यांचं राजकीय पुनर्वसन करणार, कोणावरही अन्याय होणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा पेच असतानाच नारायण राणेंचा सभांचा धडाका। राणे उद्या राजापूर आणि रायगडमध्ये सभा घेणार। नारायण राणेंच्या ईडी सीबीआयच्या फायली ओपन केल्या तर ते तिहार जेलमध्ये असतील। 2 महिन्यात राणे जेलमध्ये जातील। बाप बेटे आज जाणार असल्याच्या नारायण राणेंच्या दाव्याला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। राऊतांनी मुंगेरी लाल के हसीन सपने पाहू नयेत। राऊतांनी राणेंची आणि भाजप नेत्यांची चिंता करू नये, तिहारच्या वक्तव्याला नितेश राणेंचं प्रत्युत्तर। सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची आज इंदापुरात जाहीर सभा। दुपारी 4 वाजता सभेला सुरुवात होणार। सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात। बारामतीच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आढावा घेणार, तर बारामतीमध्ये प्रमुखांना बैठका घेण्याच्या सूचना। सुनेत्रा पवारांचं भोरमध्ये शिंदे गटाकडून जंगी स्वागत। सुनेत्रा पवारांवर भोरमध्ये जेसीबीतनं पुष्पवृष्टी। सुनेत्रा पवार भाटघर धरण खोऱ्यातल्या ग्रामस्थांशी संवाद साधणार। काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध। जाहीरनाम्यात सामाजिक समता, युवा वर्ग, महिला, शेतकरी, आर्थिक नीती, पर्यावरण सुरक्षा या बाबींचा समावेश। देशभरात राष्ट्रव्यापी आर्थिक आणि सामाजिक जनगणना। ईडब्ल्यूएस आरक्षण, अल्पसंख्याक समाजाचे अधिकार, 30 लाख नोकऱ्या, जाहीरनाम्यात काँग्रेसकडून घोषणा। मव्यातील जागावाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार। काँग्रेस नेत्यांचा खासगीमध्ये बोलताना दावा। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। पारंपरिक जागा मागण्यामध्ये आताचे काँग्रेस नेते कमी पडले। ठाकरे गट आणि शरद पवार गटासमोर काँग्रेस नेत्यांनी नांगी टाकली। काँग्रेस नेते ठाकरे गट पवार गटासोबत फरफटत गेले। काँग्रेस नेत्यांच्या दाव्यानंतर अशोक चव्हाणांचा पलटवार।
शिंदे गटाचे निम्मे आमदार ठाकरेंच्या संपर्कात, वडेट्टीवारांचा दावा. तर लोकसभेच्या जागा वाटपावरनं नाघरकांना घाट का, अशी शिंदेंच्या खासदारांची अवस्था, वडेट्टीवारांची टीका. कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांची मिसळ पे चर्चा. राजेश क्षीरसागर, संजय मंडलिक आणि महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती. अभिनेता गोविंदा आजपासून प्रचाराच्या मैदानात. रामटेकमध्ये शिवसेना उमेदवार राजू पाडवेंचा प्रचार करणार. शिंदे गटाच्या 4 ते 5 खासदारांवर रडण्याची वेळ. शिंदे गटातील खासदारांच्या उमेदवारीवरनं चंद्रकांत खैरेंची टीका. तर बंडखोरांना पुन्हा घेणार नाही, ठाकरेंनी आधीच स्पष्ट केलंय खैरेंचं वक्तव्य. बीडमधनं पवार गटाकडनं उमेदवारी मिळाल्यावर बजरंग सोनवणेंकडनं प्रचाराला सुरुवात. बीडमध्ये बजरंग सोनवणे यांचं जागोजागी स्वागत. बीडमध्ये पंकजा मुंडेंचं आव्हान वाटत नाही. प्रीतम मुंडे यांच्या कामावरती जनता समाधानी नाही, तर धनंजय मुंडे कोणासोबत हे सांगता येणार नाही. बजरंग सोनवणेंचा मुंडे बहीण भावावर निशाणा. बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचे बॅनर लागले. पंकजा मुंडेंच्या बॅनरवर दिवंगत विनायक मेटे यांचा फोटो. जिल्ह्याभरात बॅनरबाजी. हिंगोलीच्या जागेवरनं मवियामध्ये नाराजी नाट्य सुरूच. हिंगोली लोकसभेसाठी इच्छुक असलेले माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार प्रज्ञा सातव आणि रुपाली गोरेगावकर निष्क्रिय. नेते सक्रिय होत नसल्यानं मवियाला फटका बसण्याची शक्यता. हिंगोलीमधनं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे 3 शिलेदार लोकसभेच्या रिंगणात. मवियाकडनं नागेश पाटील आष्टीकर, महायुतीकडनं बाबूराव कदम कोळीकर, तर वंचितकडनं डॉक्टर बी.डी. चव्हाणांना उमेदवारी. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा अधिकृत टीझर प्रसिद्ध. 9 एप्रिलला मनसेचा मुंबईतल्या शिवतीर्थावर गुढीपाडवा मेळावा. भाजप मनसे युतीवरती राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. सालाबादप्रमाणे यावर्षी 9 एप्रिलला शिवतीर्थावर आपला गुढीपाडवा मेळावा आहे. मनसेच्या 9 एप्रिलला शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा. यासाठी 400 पोलीस कर्मचारी, 35 अधिकारी तैनात असणार. गर्दीच्या नियोजनासाठी विशेष टीम तयार करण्यात येणार. सुनेत्रा पवार यांनी घेतली माजी खासदार नाना नवले यांची सदिच्छा भेट. नाना नवले यांनी आशीर्वाद देत दिला जुन्या आठवणींना उजाळा. अजित पवारांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल नाना नवले यांच्याकडनं कौतुक. किरण सावंतांना स्वतःच्याच उमेदवारीसाठी प्रयत्न करावे लागतात. आधी तुमच्या लोकसभा उमेदवारीचं बघा, नंतर विधानसभेत बाबत बोलाल. वैभव नायकांचा किरण सावंतांना टोला. वसंत मोरेंकडनं ससून रुग्णालय प्रशासनाला उंदीर पकडण्याचा पिंजरा भेट. 3 दिवसांपूर्वी उंदीर चावून एकाचा मृत्यू झाल्याच्या आरोपानंतर मोरेंकडनं पिंजरा भेट. 8 एप्रिलला चंद्रपुरातील मोरवामध्ये पंतप्रधान मोदींची सभा. सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ मोदींच्या सभेचं आयोजन. काँग्रेसकडनं विदर्भात प्रचाराची रणधुमाळी. राहुल गांधी, प्रियंका गांधी प्रचाराचा नारळ फोडणार. राहुल गांधींची 13 एप्रिलला तर 15 एप्रिलला प्रियंका गांधींची सभा. विनायक राऊतांची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रचारात आघाडी. पुन्हा एकदा खासदार विनायक राऊत सोशल मीडियावर टीझर व्हायरल. सोलापुरात 10 वर्षांमध्ये काय काम झालं यावरती खुली चर्चा करा. राम सातपुतेंचं प्रणिती शिंदेंना थेट आव्हान. तर राम सातपुतेंचे ओपन चर्चेचं चॅलेंज मी स्वीकारतो. शिंदेंचं सातपुतेंना प्रति आव्हान. भंडाऱ्यातल्या महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीच्या 15 दिवसांसाठी मतभेद दूर ठेवा. भंडाऱ्यातल्या सुनील मेंढेंच्या प्रचार सभेत खासदार प्रफुल्ल पटेल यांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन. काँग्रेसमधनं स्वतंत्र मिळाल्यानंतर मन हलकं वाटतंय. संपूर्ण काँग्रेस परिवाराचे आभार. काँग्रेसमधनं हकालपट्टी केल्यानंतर संजय निरुपम यांचं ट्विट. उत्तर पश्चिम मुंबईमधनं शिंदे गट मराठी कलाकारांना रिंगणात उतरवण्याची शक्यता. शरद बोंक्षे, सचिन पिळगावकर, सचिन खेडेकर यांच्या नावाची चाचपणी, तर संजय निरुपम यांच्या नावाचीही चाचपणी. बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांकडनं जनजागृती. विद्यार्थ्यांकडनं प्रभात फेरी काढत मतदानाच्या दिवशी मतदान करण्याचं आवाहन. धाराशिव तालुक्यातल्या तेरसह, ढोकी, येडशी आणि कसबे तडवळे या गावांना तेरणा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यात येणार. 80,000 नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार. गोंदिया भंडारा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन. जिल्हा प्रशासन आणि स्वीप सेलतर्फे 8 लाख मतदारांना मतदानाची शपथ दिली जाणार. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. श्री सिद्धिविनायकाला अर्पण केलेल्या सुवर्ण अलंकारांचा लिलाव. 9 एप्रिलला 11 ते 5 दरम्यान मंदिर परिसरात लिलाव होणार. नंदुरबार जिल्ह्यातल्या 4 आगारांना 150 नवीन इलेक्ट्रिक बस मिळणार. सातपुड्याचा दुर्गम भागामध्ये इलेक्ट्रिक बस धावणार. नवीन गाड्या मिळणार असल्यानं आर्थिक फायदा होणार. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं धाराशिव पोलीस विभाग ॲक्शन मोडवर. तब्बल 1,500 गुन्हेगारांना पोलिसांकडून अजामीनपात्र वॉरंट, तर 660 परवानाधारक शस्त्र जप्त.
पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये बाभुळगाव ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार. बाभुळगावमध्ये मुख्य रस्ता अद्याप दुरुस्त न केल्यानं संतप्त ग्रामस्थांचा निर्णय. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये धने गावात गावकऱ्यांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार. विधानसभा वगळता गेल्या 20 वर्षात गावकऱ्यांनी कुठल्याही निवडणुकीत मतदानच केलेलं नाही. बीडमधील नारायणगडावरती जूनमध्ये मनोज जरांगेंची भव्य सभा होणार. तब्बल 900 एकर परिसरात सभेचं आयोजन. मराठा समाज मोठ्या संख्येनं सहभागी होणार. भंडारामध्ये भारत राष्ट्र समिती आणि विकास फाउंडेशनचा कार्यकर्ते पदाधिकारी मेळावा संपन्न. लोकसभेत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्याकरता माजी आमदार चरण वाघमारे यांच्या माध्यमातून मतदान. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 48 भरारी पथकांची नियुक्ती. आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नियुक्ती. धाराशिव जिल्ह्यातल्या 1,93,000 शालेय विद्यार्थ्यांना 2 गणवेश देण्याचा निर्णय. गणेश शिवण्यासाठी 1,236 महिला बचत गटांना काम दिलं जाणार. रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईग्रस्त वाड्यांच्या संख्येमध्ये वाढ. जिल्ह्यातील 12 गावातील 16 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई. जळगावच्या वरण गावामध्ये भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी नागरिकांसह भाजप पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी. जेडब्ल्यू मुख्य परीक्षेचं हॉल तिकीट प्रसिद्ध. 4 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान घेतली जाणार परीक्षा. नागपूर विमानतळावरून 8,81,00,000चं ड्रग्ज जप्त. सापळा रचत सीमाशुल्क विभागाची कारवाई. 1 आरोपी ताब्यात. नाशिकच्या पाथरेमध्ये दरोडे टाकणारी टोळी जेरबंद. 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. मराठा आरक्षणाच्या निश्चितीनंतरच एमपीएससी परीक्षेची शक्यता. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एमपीएससीच्या आगामी परीक्षा पुढे ढकलल्या. कर्जदारांना मोठा दिलासा. रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कुठलाही बदल नाही. रेपो रेट 6.5% कायम. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळ 1,088 जादा बसेस सोडणार. गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय. एसटी महामंडळाच्या डिजिटल पेमेंटला प्रवाशांचा प्रतिसाद. दिवसाला 5 ते 6 हजार प्रवाशांकडून यूपीआय पेमेंट. दरमहा 5 कोटी रुपये महसूल. नव्या डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यात. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांचं स्वरूप बदलणार. तंत्रज्ञानाची जोड देत या केंद्राचं रूपांतर स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये होणार.